नमस्कार, मी प्रदीप फडतरे. राष्ट्रशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नीरा या ठिकाणी आलेलो आहोत. तर या ठिकाणी आपल्यासोबत काही वारकरी आहेत, आपण त्याच्यासोबत चर्चा करणार आहे. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? दिगंबर बिरादार. कुठून आलात आपण? कर्नाटक मधून. कर्नाटक राज्य? कर्नाटक, बीदर जिल्हा. बीदर जिल्हा. हो. किती वर्ष आहे आपलं? 40 वर्ष. 40 वर्ष. आणि वारी? वारी 40 वर्ष आहे. 40 वर्षाची वारी. आपली दिंडी किती वर्ष झालं इथे येते? दिंडी परंपरा तिचं काही अंदाज नाही. हैबत बाबा असल्यापासून दिंडी चालू. हैबत बाबा. हैबत बाबा. किती नंबर दिंडी? दिंडी 10 नंबर दिंडी. माऊलीच्या 10 नंबर दिंडी. रथाच्या पुढे. बर. माऊलीपासून पुढे 10 नंबर ते 25 नंबर पर्यंत दिंडी. तुमचा 10 नंबरचा? हा, आपला 10 नंबरचा. आणि माऊलीच्या पालखीच्या पाठीमागे किती दिंड्या असतात? 500 दिंड्या. 500 दिंड्या. म्हणजे माऊलीच्या पालखीच्या पुढे 25 दिंड्या आणि पाठीमागे 500 दिंड्या. म्हणजे हे अंतर किती झालं? अंतर 15 किलोमीटर ते 12 ते 15 किलोमीटर. 12 ते 15 किलोमीटरचं अंतर नुसतं वारकऱ्यांचं. आपल्या दिंडीमध्ये साधारण किती वारकरी आहेत? आपल्या दिंडीमध्ये 1000 ते 1200 लोक. 1000 ते 1200 वारकरी. त्यांचं खाण्यापिण्याची सोय मालकाने करते. दिंडी मालक. आणि ते हैबत बाबा आहेत, ते पहिल्यांदा कशा पद्धतीने आले होते इथं? ते हैबत बाबाने पहिले स्टार्टिंगला काही सोय नव्हती. ते माऊलीची पादुका गळ्यामध्ये बांधून घेऊन त्यांनी दिंडी काढलेली आहे. माऊलीच्या 16 म्हणजे माऊलीच्या पादुका स्वतःमध्ये पंढरपुरापर्यंत वारी त्यांनी चालू केली. विठुरायाच्या दर्शनासाठी आलो. तेव्हापासून ही परंपरा. आता त्या हैबत बाबाची कितवी पिढी आहे सध्या? हो, ते काही आपल्याला माहिती नाही किती पिढी झाली काय नाही. आता त्याच्यावर चालत आता एक कराडकर भागवत बुवा म्हणून 10 नंबर दिंडीचे मालक आहे. बर. आता तुम्ही इथून पंढरपूरला प्रस्थान होणार? हा, पंढरपूरला दर्शन घेतल्यानंतर तुमचा मुक्काम कराडकरच्या मठात. कराडकरच्या मठामध्ये किती दिवस मुक्काम? तिथं 4 दिवस. 4 दिवस. परत तिथून आम्ही आमच्या गावी जाणार कर्नाटक. आता तुम्ही जे आळंदीला गेला होता ह्याच्यासाठी, प्रस्थान कसं केलं तुम्ही? प्रस्थानासाठी मध्ये मालकाने पाठवते. म्हणजे पंढरपुरापासून आळंदी जायचा 9 दिवसामध्ये चालत. बर. आणि परत आळंदीवरून पंढरपूर चालत. हो, चालत. बर. मग आता हे तुम्ही रिटर्न कधी जाणार? रिटर्न पंढरपुरातून रिटर्न 4 दिवसांनी जाणार ना. एखादं झाल्या तिसऱ्या दिवशी जाणार. तिसऱ्या दिवशी. हो. सर्व तुमची दिंडी 1200 लोकांची घेऊन? नाही, तिथून चौचौकड जाणार त्यांनी. बर. पुढे आले तिकडे. काही अंजता त्याचं काय बघा असेल, माझ्या एक अंजता 10-15 लाख तर असते. जास्त आहे यावर्षी. दरवर्षी एवढं राहत नाही. आमदा चौकट पाणी पडल्यामुळे सगळ्याची पेरणी व्यवस्थित झाली. पब्लिक जास्त आहे. आता माऊलींची पालखी निघाली आहे वाल्यातून. हा, वाल्यातून निघाली. तर आता माऊलीच्या पालखीचा मुक्काम कुठं असेल? लोणंदला असते. लोणंदला. आणि आंघोळीचं वगैरे काय? इथं नीरा नदीवर. आता इथून नीरा नदी. म्हणजे ह्या गावामध्ये जाता नीरा नदीवर आंघोळ करून दुपारचा ठेपा राहणार. जेवून सुटणार. साधारणतः किती दिवस, म्हणजे किती तास तुम्ही चालता एका दिवसामध्ये? एका दिवसात चालायचा. कोण्या दिवशी 40 किलोमीटर असते, कोण्या दिवशी 35 किलोमीटर असते, कोण्या दिवशी 30 किलोमीटर असते. ज्या दिवशी माऊलीच्या पालखीचा मुक्काम जिथं असेल त्याच्या पुढे तुम्ही चालत जाताय का तिथं? नाही, तिथंच थांबणार. म्हणजे जिथं माऊली थांबलं तिथंच थांबणार. तिथंच तुमचा मुक्काम असेल. ज्यावेळेस माऊलीची पालखी निघेल त्यावेळेस निघणार रिंगण. पहिलं रिंगण तुम्ही म्हणजे माऊलींच्या पालखी सोबत आलात आळंदी मधून. पहिलं रिंगण कुठं झालं? रिंगण नाही झाला आणि पुढे होणार. आता कुठं रिंगण? सदाशिवनगर म्हणजे इकडे अकलूज मध्ये. सदाशिवनगर. ते सदाशिवनगरचं काय ऐतिहासिक काय आहे तिथं? रिंगण दरवर्षी होती तिथं. म्हणजे आळंदी पासून पहिलं रिंगण सदाशिवनगर. त्याच्यानंतर दुसरं ठाकूर बुवाच्या समाधीपाशी. बर. तिथून नाही येळापूरला होणार. वेळापूरातून परत तोंडले बोंडलेच नाही, नातेपुत्याला एक होणार. नातेपुते. माळशिरसला एक होणार. म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी वारकऱ्यांची रिंगण होतात माऊलीच्या पालखीचे. आतापर्यंत तुम्ही पुणे जिल्हा आलात, सातारा जिल्हा,
ह्याच्यामध्ये एक नाही 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 सोलापूर जिल्ह्यामध्ये लागलं तेव्हा सोलापूर जिल्ह्यामध्येच होणार. रिंगण. तर आता तुम्ही कर्नाटक मध्ये राहता. हो कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्य ह्याच्यामध्ये बाँड्रीवरती तुम्ही राहता. बॉर्डरला. तर तिथील तुमच्या म्हणजे काय अपेक्षा आहेत सरकारकडून? या सरकारकडून का अपेक्षा ते का मिटत नाही. होय म्हणा महाराष्ट्रामध्ये येऊन अपेक्षा होती, लढले काही जण त्याच्यामध्ये जीवदान सुद्धा का दिले, पण आम्हाला महाराष्ट्रात घ्या म्हणून ते का होत नाही, ते का सुटत नाही. आता जिथला तिथंच राहायचं, दुसरं काही नाही. म्हणजे तुमचा विठुरायावरती असणारा जो दुर्गम विश्वास आहे हो. तो विश्वास तुमच्या मनामध्ये सदृढ आहे. तो विश्वास काय सांगतो तुम्हाला? काहीच आहे. आता कुठं असलं तरी पांडुरंगाला यायचं, दूर असलं तरी बी यायचं. त्याचा हो काय नाही काय नाही असंच असावे. ह्या वर्षी सर्व ठिकाणी पाऊस काळ चांगला झाल्यामुळे गर्दी असेल असं तुम्हाला वाटतं? हा ना बरोबर. चौकड पाऊस जल्दी झाला, पेरण्या झाल्या म्हणून पब्लिक जास्त आलेली, सर्व लोक सुखावलेले आहेत. त्यामुळं आनंदाने जास्त लोक वाढले, आनंदाने आल्यात जास्त. एवढे लोक असल्या सुद्धा कुठं भांडण होत नाही, तंटा होत नाही, सगळे एक मनाने वारकरी जातात. कॅमेरामन गणेश देशमुख सह मी प्रदीप फडतरे, राष्ट्रशक्ती न्यूज, नीरा.